नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही MSCIT कोर्सला प्रवेश घेतला आहे. हा कोर्स करताना तुम्हाला स्वशिक्षणाचा अनुभव येणार आहे आणि हा अनुभव तुम्हाला MKCLचा ईरा हा ई-लर्निंग प्लॅटफॉर्म वापरून घेता येणार आहे. येथे ईराचा अर्थ ई-लर्निंग रिव्हॉल्यूशन फॉर ऑल म्हणजेच सर्वांसाठी ई-लर्निंग असा होतो. आता आपण समजून घेऊयात ईरा फ्रेमवर्कमधून कोर्स कसा शिकायचा. AIच्या मदतीने फेशियल रेकग्निशन ऑथेंटिकेशनचा वापर करून तुम्हाला ईरामध्ये लॉग इन करता येते किंवा ईराच्या लॉग इन पेजवर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाईप करून देखील तुम्ही लॉग इन करू शकता. तुम्ही एनरोल केलेले सर्व कोर्सेस येथे दिसतात. आपण येथे MSCIT हा कोर्स पाहूया. ई-लर्निंग पद्धतीने शिकताना कानाला हेडफोन लावणे गरजेचे आहे. स्टार्ट लर्निंगवर क्लिक करून आपण MSCIT कोर्समध्ये प्रवेश करूया. कोर्समध्ये प्रवेश करताच डेली कनेक्ट हा पॉपअप ॲपियर होतो. डेली कनेक्टवर तुम्हाला दररोज जगात नवीन काय घडतंय, कोणते नवीन AI टूल्स आलेत किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजी असा रोज एक नवीन व्हिडिओ दाखवला जातो. त्याविषयी तुमच्या घरच्यांना किंवा मित्रांना सांगा. ते नॉलेज त्यांच्याबरोबर शेअर करा. येथे एक डॅशबोर्ड दिला आहे. तुमचे लर्निंग कोणत्या सेशनपर्यंत झाले आहे आणि किती % कोर्स कंप्लीट झालाय हे येथे दिसते. त्यामुळे तुम्हाला पुढील सेशनचा लर्निंग प्लॅन करायला मदत होते. आता स्टार्ट लर्निंगवर क्लिक करून आपण कोर्समध्ये प्रवेश करूया. MSCIT ह्या कोर्समध्ये प्रवेश केल्यावर येथे डाव्या बाजूला असलेल्या कोर्सच्या सेशन्सची लिस्ट तुम्ही पाहू शकता. एकूण 50 सेशन्समध्ये MSCIT कोर्सची विभागणी केली आहे. यामध्ये प्रत्येक सेशनच्या सुरुवातीला एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ असतो. त्यामुळे त्या सेशनमध्ये आपण नक्की काय शिकणार आहोत हे आपल्याला समजते. समजा तुम्ही सेशनमधील व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता ईरामध्ये क्रांती या AI चॅटबॉटचा समावेश केला आहे. उजवीकडील कोपऱ्यात खालील बाजूला क्रांतीचा आयकॉन पॉपअप होताना आपल्याला दिसतो. त्या आयकॉनवर क्लिक केले असता चॅट विंडो ओपन होईल. त्या व्हिडिओशी संबंधित प्रश्न तुम्ही बाजूला असलेला माईक ऑप्शन ऑन करून विचारला असता किंवा मेसेज टॅबमध्ये तो प्रश्न टाईप केला असता क्रांती आपल्याला लगेच उत्तर देईल. हे उत्तर आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेत टेक्स्ट आणि ऑडिओ स्वरूपात ऐकण्याची सुविधा ईरामध्ये करून देण्यात आली आहे. आपण शिकत असताना आपल्याला काही सेशनमध्ये नॉलेज चेक टाईपचे प्रश्न येतात. म्हणजे आत्तापर्यंत सेशनमधील व्हिडिओवर आधारित प्रश्न येतात. ते सोडविले असता त्या विषयाची संकल्पना अधिक स्पष्टपणे समजते. आपण शिकत असलेल्या सॉफ्टवेअर टूल्सची योग्य पद्धतीने वापर करण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी सिम्युलेशन क्वेश्चन्स दिले आहेत. तर कधी सेल्फ पाथ लर्निंग टाईपचे प्रश्न येतात. येथे एखाद्या प्रश्नाचे आपण चुकीचे उत्तर दिले असता हिंट दिली जाते. त्या हिंटमध्ये प्रश्नाशी संबंधित व्हिडिओ दिला जातो. तो पाहून आपण योग्य उत्तर शोधू शकतो. गाइडेड डू इट युअरसेल्फ या टाईपच्या प्रश्नामध्ये आपण स्वतः सॉफ्टवेअरमध्ये कृती करून बघतो. जर ते करताना काही चुकले तर ती कृती पुन्हा करता येते. अशा वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न हे कसे सोडवायचे याचा व्हिडिओ देखील त्या प्रश्नांच्या सुरुवातीच्या टॅबवर दिला आहे. MSCITची ई-बुक तुम्हाला PDF स्वरूपात डाउनलोड करता येते किंवा MKCL लर्नर ॲपवरून डाउनलोड करून पाहू शकता. ह्या पुस्तकामध्ये नवनवीन मुद्दे दिलेले आहेत. ते नीट वाचा, त्याचा अभ्यास करा. होमवर्क या टॅबमध्ये पुढील सेशनशी संबंधित ई-बुकमधील तेवढाच पार्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यावर आधारित पुढील सेशनमध्ये सेशन कंप्लीशन टेस्ट असते. तुम्ही दिवसभरात किती तास ई-लर्निंग करणार आहात हे ठरवून घ्या. आता समजा तुम्ही दिवसभरात 2 तासांचा व्हिडिओ कंटेंट पाहणार असाल तर तुम्हाला 20-20 नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमाचा अर्थ असा की व्हिडिओ बघताना दर 20 मिनिटांनी आपल्यापासून किमान 20 फूट अंतरावर असलेल्या एखाद्या वस्तूकडे किमान 20 सेकंद पाहावे. उदाहरणार्थ, खिडकीतून बाहेर दिसणारे एखादे झाड किंवा कुंडीत लावलेले एखादे हिरवेगार रोपटे इत्यादी. हा नियम डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे होणारा डोळ्यांचा ताण म्हणजेच डिजिटल आय स्ट्रेन किंवा कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम कमी होतो. डोळे कोरडे होणे, डोके दुखणे, अस्पष्ट दिसणे यापासून संरक्षण मिळते. तुम्ही असेही करू शकता की व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्याजवळ स्वतःची एक नोटबुक आणि पेन ठेवा. ठराविक वेळेला व्हिडिओ पॉज करून त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर नोट्स लिहा किंवा व्हिडिओ पाहिल्यावर त्या व्हिडिओमधून शिकलेल्या विषयाचा सारांश म्हणजे समरी आपल्या शब्दात नोटबुकमध्ये लिहा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आरामही मिळेल आणि शिवाय सतत कीबोर्डवर असलेल्या बोटांचाही लिखाणामुळे व्यायाम होईल.
आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच इरा फ्रेमवर्कमध्ये प्रत्येक सेशनमधील व्हिडिओ लहान लहान टप्प्यांमध्ये विभागले गेले आहेत. प्रत्येक मॉड्यूल पूर्ण झाल्यावर नोट्स पुन्हा वाचा. त्यामुळे तुमचे त्या विषयाचे पुनरावलोकन आणि चिंतन होण्यास मदत होईल. कोर्समधील एखादा व्हिडिओ पाहताना हेडफोन वापरा आणि तो शांतपणे बघा. व्हिडिओ पूर्ण झाल्यावर किंवा अधूनमधून पॉज करून संबंधित सॉफ्टवेअर ओपन करा आणि शिकवलेल्या गोष्टींचा सराव करा. अशा प्रकारे शिकण्याच्या प्रक्रियेला ॲक्टिव्ह लर्निंग असे म्हणतात आणि अशा पद्धतीने शिकलेले बरेच दिवस लक्षात राहते. समजा MSCIT कोर्समधील सर्व 46 सेशन्सपर्यंत लर्निंग तुम्ही केले. त्यानंतर आता MSCITची फायनल एक्झाम, जी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ म्हणजेच MSBTE विभागाकडून ऑनलाईन घेतली जाते, त्या परीक्षेच्या तयारीसाठी अगदी तसाच युजर इंटरफेस असलेला प्लॅटफॉर्म तुमच्याकरिता सेशन 47 ते 50 मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्ही फायनल एक्झामची प्रॅक्टिस टेस्ट देऊ शकता. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल टाईपचे प्रश्न असतात, जे तुम्ही शिकलेल्या विषयावर आधारित असतात. हे प्रश्न प्रामाणिकपणे जरूर सोडवा, कारण यातून तुम्हाला शिकलेले समजले की नाही हे कळते आणि तुमची खरी प्रगती दिसते. इरामध्ये तुम्ही शिकत असलेल्या सॉफ्टवेअरमधील एखादा विषय पूर्ण केल्यानंतर असाइनमेंट्स तयार करा, प्रोसेस पोलिओ तयार करा. हे तुम्हाला भविष्यात उपयुक्त ठरेल. अर्थात हे सर्व करत असताना तुम्ही तुमच्या विषयावर आधारित अधिक माहिती मिळवण्यासाठी Google स्कॉलर, YouTube, ChatGPT अशा इंटरनेटवरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सचाही वापर करू शकता. त्यामुळे तुमच्या ज्ञानात आणखी भर पडेल. तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.